ग्रामीण मुंबई यांच्या वतीने जोडी येते आई केलमाई वाघजाई प्रसन्न अजित वाघे निर्वाळ. सुंदरशी जोडी आहे. पुन्हा एकदा दमखम दाखवायला येतोय तो पुन्हा एकदा रुपेश किंजळकर. जाऊ द्या रुपया दादा, सरळ जाऊ द्या. या आधी जोडी रुपया दादाने पळवली होती, तोच रुपेश किंजळकर पुन्हा एकदा या वेळेला परतान सक्सेस होत आहे. आता वाढव वाढव वाढव, जबरदस्त वासर आहे. नादच करायचा नाही, पळण्याची गती चांगली घेतलेली आहे आणि त्याहीपेक्षा रुपया दादा अंतिम टप्प्याकडे होते. अतिशय सुंदर. वेळ सांगा, वेळ सांगा. 26:98. जोडी मालकांना विनंती आहे, जोडीला विलंब करायचा नाही. यानंतर मित्रांनो हौशी कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अचल बाटले. कबड्डीतलं मोठं नाव ज्याचं आहे, पण रवींद्र दादा बाटलेंची ही जोडी आहे. रवी दादा कुठे आहे? हा, गेल्या 2-4 मैदानावर सतत ही जोडी येते. छोटा शंकर ग्रुप कैलासवासी, छोटा शंकर ग्रुप खेरशेतकरांचा बंटी आणि मोगली. आपण पाहतोय अथर्व, त्यानंतर मनीष, अमोलदादा जाधव, संचित ओढे, प्रथमेश गाणेकर सकाळी 7 वाजल्यापासून गाडीला स्टार्टर मारून तयार. बंटी आणि मोगली खेरशेतकरांचा साज पळायला येतोय. बंटीला आत कुठे गेलो? हॅलो हॅलो हॅलो, स्वामी समर्थ बोरगाव. बोरगावचे सरपंच नावली दादा. सुट्टी थोडीशी चुकीची झाली, पण वासरा किती जबरदस्त आहे. राजू दादा जाऊ दे पुढे, काल भेकऱ्यासारखी पाठात बघा. आणि हाच राजू दादा, पावलांची रंगसंगत ज्याची पाहण्यासारखी असते. अतिशय सुंदर. वेळ बघूया. पांढऱ्या दादा असं खालीवर काय झालं, वेळ सांगा. स्टेजच्या समोर छत्र्या उघडलेली आहे. 16 रुपये बंद करा जरा प्लीज. 16:33. मित्रांनो सुटायला थोडासा उशीर झाला, वर खाली झाला. पांढरे दादा आले तो असं काय झालं कळलं नाही. यानंतर जोडी क्रमांक 8 येऊ द्या अथर्व भुवड वहाड. अथर्व भुवड वहाड. जाऊद्या वहाळकरांचा साथ. बाहेरचा बाळा बैल बघा काय पळतोय, काय गोठी लागली आहे. पुन्हा एकदा गोळवलीचा ओ रुपया दादा डायरेक्ट. हा मोठेच काय नादच करायचा मित्रांनो, चकड्यासारखं. या ठिकाणी आई सुकाई देवी प्रसन्न, सचिन शेठ महादेव घेरडी, महावितरणचे सचिन शेठ महादेवचा कटप्पा पळायला येतो. बाहेरच्या बाजूने स्पीड मास्टर ज्याला समजलं जातं, नादच करायचा नाही. या ठिकाणी आता जी जोडी येते, जोडी क्रमांक 10 सिद्धेश संभाजी खेराडे. अचानक नियोजन झालं. आपल्या सरांनी मला आधीच सांगितलं, पण मित्रांनो नियोजनाचा जराही अभाव नाही. आणि ज्या पदाधिकाऱ्यांचा उत्तम स्वभाव आहे त्याच्यामुळे एक सुंदर आणि सोज्वळ स्पर्धा संपन्न होताना आपण वहाळच्या या मैदानामध्ये पाहतोय.
एक जबरदस्त स्पर्धा, सर्वांच्या नजरेमध्ये भुरळ घालणारी स्पर्धा, सर्वांना हवेबीशी वाटणारी स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली जाते. कुणबी विकास मंडळ वहाड. बाबे आणि पिंट्या पळायला येतोय. तेजदादा मोहिते पाहतोय पण या ठिकाणी रोशन नीट लावून घ्या. तावाची जोडी बघूयाच आंबेडकरांच्या नावाने पळतीये. सिद्धेश संभाजी खिराडे. जाऊ द्या, जॅकी नाव काय जबरदस्त जोडी पळवण्याचं काम करतोय. जाऊ द्या, आता मात्र पडताना लाथ घे. अरे बाबा, काय चांगला वेग लागला होता. चल तुला उठावं लागेल. अरे बाबा, शोधत बसला, जाळीकडे जोडी गेली. बैल जबरदस्त आहे, पुन्हा एकदा चांगला स्पीड लागलाय. चल अंतिम टप्प्याकडे जोडी. 22-5 एकदा नावले सरपंच राजू दादा लाड आणि आकाश दुदम. आकाश जाऊ दे सरळ असं का झाला, वाकडा तुकडा जातोय. पडताना नंतर घे आतमध्ये. वाढ आकाश सुंदर, याला म्हणतात सुंदर नियोजन, अप्रतिम असं नियंत्रण. अंतिम रेषेकडे जोडी. बघूया वेळ 17-64. जाऊ दे, मोठी आणि सुंदर जबरदस्त जोडी पळताना टिकायला पाहिजे. नांगरानं लोंढी सोडली. आवर बैलावर दादा, बैलावर. कार्यकर्त्यांना विनंती आहे, शेवटचा झेंडा आपण लावून घ्या. कुंभकरांचा साथ म्हणजे दीपक कृष्ण पाले नावाने धावणारा अप्रतिम जोडी. पण ही जोडी सुद्धा आज तो तेज दर्रार जॅकी आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे मित्रांनो अव्वल क्रमांकाकडे बसवण्याची. पण इथे मात्र कुठं निघाला. चांगली जोडी होती, काम केलं आणि अशा प्रकारे ते देण्याचं काम करतात. त्यांचंही या स्पर्धेदरम्यान आपण स्वागत करूया. जोडी निघाली बघा, तावाची जोडी, अप्रतिम जोडी आहे. सुटायला थोडासा वेळ घेतला पण काय जोडी वाटली. आकाश वाढव, सुंदर जोडी येते. चांगली जोडी पळताना आपण पाहतोय काशेकरांचा साज पळतोय अप्रतिम पद्धतीने. 16-41. जोडी क्रमांक 15 जय हनुमान घडशीवाडी वहाड. जादू आणि शंभू. जय हनुमान घडशीवाडी वहाड. घडशीवाडी वहाड. अरे इकडे जत्रा का होऊ लागले. सगळेच या संधीचा फायदा उठवू लागले. हळूहळू मैदानात अगदी बैलजोडी सुटेपर्यंत जी रेषा आपण ठेवलेली आहे त्या रेषेकडे पण घुसायला लागले. हे जादू आणि शंभू जातोय. नवदीत हात कधी कुठल्याला लावायचा. चांगली जोडी पडणारी होती पण जोड्या 17 पळाले. 7च जण आम्हाला या ठिकाणी जोडी विजेत्या जोडीमध्ये सापडत आहेत. 12 बक्षीस, 2 ढाली मिळणार आहेत 10 नंतर. आणि दर्जेदार बक्षिसांची स्पर्धा घातली सर. 15,000, 12,000, 10,000, 8,000. कारण कोणत्याही आपण मैदानावर पाहतो त्याहीपेक्षा एक चांगलं मैदान. काय झालं, बाद जोडी आहे. अरे आज या ठिकाणी कासव आणि सशाची शर्यत होणार आहे. जो शिस्तीत जाणार, शिस्तीत येणार तो बक्षीस घेणार. झेंड्यात घुसणाऱ्याचं काम नाही. तुम्ही वेळ किती पण घ्या पण जोडी बाद करायची नाही. काय झालं ओ शिवरानू, ह्याला काय पाहिजे. अरे रॅलिंग असतं तर याला 10 वेळा मोडलं असतं. या शेतकऱ्याचं कौतुक आहे मित्र. आता बाहेर जाऊ दे, या झेंडा सरळ करू. चला जोडी क्रमांक 17 केदारबाजी प्रसन्न रुद्र शिंदे सावर्डे. सम्राट आणि सोन्या. मित्रांनो हाच तो साज ज्या साजानं बऱ्याच ठिकाणी नंबर पटकावलेला आहे. केदारबाजी प्रसन्न
वैभव दादा शिंदे, मंगेश दादा शिंदे आणि आमचे मित्र पांडू शिंदे, रुद्र शिंदे यांचा घरचा साज पळायला येतोय. डाव्या बाजूने पळायला येतो तो वेगाचा सम्राट आणि बाहेरच्या बाजूने म्हणजे उजव्या बाजूने पळायला येतोय तो शिस्तीचा बादशाह असणारा सोन्या. अमोल खेडेकरांच्या हातामध्ये जोडी दिली जाते. खरं म्हटलं तर नेहमी ही जोडी रामू पळवतो. नीट लावली सोन्यानी सम्राट जाऊ दे, सरळ जाऊ दे. आता घ्यात मध्ये काय जोडी आले बघा. सम्राटचा वेग बघा, सोन्या बघा अप्रतिम पद्धतीने पळताना जोडी आपण पाहतोय. अमोल खेडेकरचं कौतुक आहे. अंतिम रेषेकडे जोडी आहे. जोडी बाद आहे, जोडी बाद आहे. मला वाटतं शेवटच्या झेंड्याला जरासा स्पर्श झाला पण किती अप्रतिम पळाली होती. जबरदस्त जोडी पळाली होती. जोडी क्रमांक 18 कैलासवासी प्रवीण तांबाडे. यानंतर जाऊ द्या. सोन्या आणि राजाचा साथ पळतोय. या ठिकाणी रामकृष्ण किंजळकर नावाने धावणारा हा 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 हे आकाशात मध्ये गे, आतमध्ये गे. वाढव वाढव वाढव, राजाला वाढव. सोन्या आणि राजा पळतोय. अप्रतिम पद्धतीने मैदान पार करताना आपण पाहतोय सोन्या आणि राजा. वेळ सांगा सर. 16-23. सन्माननीय वीरगावचे सुपुत्र, सन्माननीय युवा उद्योजक शशिकांतजी घेवडे साहेब यांचे इथे उपस्थित लाभले आहे. सन्माननीय बबनदादा नेवरेकर यांना विनंती करतो त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय वीरगावचे सुपुत्र शशिकांतजी घेवडे युवा उद्योजक. पळाले तो सोन्या आणि शंकर. सुट्टीसाठी स्वतः अमोल दादा आणि कबड्डी क्षेत्रातलं मोठं नाव असणारा ओंकार घाणेकर. सोन्या पुन्हा एकदा पाहतोय गोळवलीचा हा सुपुत्र आकाश दुर्गम. हे सोन्याला आत गेले. वाढव 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 वाढव. एक नावाची जोडी आहे. प्रत्येक नांगरणी क्षेत्रामध्ये गुलाला घेणारी जोडी आहे. अप्रतिम जोडी पळते. बघूया रे. 16-6. 16-6 जोडीने पडणार आहे. बघा बावऱ्या कसा पळतोय. घाटी गटामध्ये या बावऱ्याने सुंदर जोडी पळतीये. राजू दादा शिरोली मला काय जोडी पळवतोय. भन्नाट जोडी पळाली. बघूया अप्रतिम. 14-83. किती 14-83. आतापर्यंत पळालेल्या जोडीमध्ये विजय करणारी जोडी आहे. टाळ्या सुट्ट्या सांगून देतात. अप्रतिम जोडी धावली या ठिकाणी. 14-83 ना. 14-83. ओके ओके. जोडी क्रमांक 22 वाघजाईदेवी प्रसन्न वहाळ, राजा आणि लक्षा. वहाळच्या मैदानावर अशा प्रकारची नांगरणीची स्पर्धा मोठी संपन्न होते. कुणबी विकास मंडळ वहाळ विभाग. जाऊ द्या जाऊ द्या, सरळ जाऊ द्या. आकाश विदोम. इकडे जत्रा का निघाली. हा 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 वळवला बघा. लांबणे लांबणे गेला आणि शेवट रेषेत आला. काय कुठे आहे. आकाश सुटला का काय. आकाश सुटला. ओंकार घाणेकर निघाला बघा. या ठिकाणी अरविंद तत्वांचा साज, पिंट्या आणि पिस्तूल. वा सुंदर खरेदी आहे. पिस्तूल नवीन लागले आणि हे पिस्तूल जबरदस्त आहे. नादच करायचं नाही. चटपटा ओंकार. अंतिम टप्प्याकडे जोडी आहे. 17-40. 25 नंबर. हा 25 नंबर. हॅलो, पुढील जोडे तयार ठेवायचे आहेत. सुट्टीसाठी येतोय पुन्हा एकदा सुजित दादा मेहळे आणि या जोडीला तेज तरार धावण्यासाठी तयार होतोय तो पुन्हा एकदा रुपेश किल्लेकर. जाऊ दे रुपे दादा. सुंदर जॅकी आहे आणि त्याही पेक्षा त्याचा नियंत्रण चांगला आहे. मोठं आणि आता मात्र जोरात येऊ दे. काय गती लागली आहे. दोन्ही पहिले गतिमान झाले आणि त्याही
वेळ सांगा. 16:38. 16:38. सुरुवातीच्या काही जोड्यांनी निराशा केली, पण आता मात्र हळूहळू या ठिकाणी कुणबी विकास मंडळ शाळांनी पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. वीर कुमार चव्हाण पाटपन्हाळेहून आलेले दिवाण आणि कृष्णाची जोडी. पुन्हा एकदा निर्वाळचा सुपुत्र रोहित घाणेकर ही जोडी पळवणार आहे. जाऊ दे रोहित दादा, जाऊ दे. सरळ निर्वाळचा सुपुत्र त्याला लांब डांगे म्हटलं जातं आणि जो बऱ्याचशा जोड्या नंबरामध्ये गुलालामध्ये बसवण्याचं काम करतो. वळव रोहित वळव आणि आता जोरात पळव. नाद करायचा नाही, जबरदस्त वेग लागला. रोहित निर्वाळवाला जबरदस्त अंतिम टप्प्या. या ठिकाणी या राळूबाग 19-22. त्यांनी हे मंडळ स्थापन केलं. जोडी नंबर किती आहे? 32. जोडी नंबर 32. वागदेव प्रसन्न पालवण, टारझनने मोत्या. पुन्हा एकदा या क्षेत्रातलं मोठं नाव असणारा मिलिंद दादा येतोय. मिलिंद दादा एक जबरदस्त वाघ आहे. बघूया आज त्या वाघाला जाग येते का. एक काळ असा होता प्रमोद दादांचा सोने आणि पप्या पळवायचा. आता मात्र या भूताला कसा पळवतो. हो रा टार्झन निघाला बघा कुठे. सगळ्यांना पळवलं टार्झननी. काय गती आहे बघा टार्झनची. पंच जोडी यशवंत पुढचा घ्या. जोडी क्रमांक 33. चला चंडिका वाघसाई प्रसन्न खांडोत्रीवाले येऊ द्या. जोडी क्रमांक 33. केदारनाथ प्रसन्न हर्षुमने सावर्डे. येऊ द्या. छोटा राजा आणि मोठा राजा. जाऊ द्या सर. पुन्हा एकदा गावाची जोडी आहे. आपण बघतोय आकाश दुधाला ज्याला सुंदर पाण्याची गती आहे. त्याच्याकडे आवरलीच नाही आकाशला. या स्पर्धेच्या दरम्यान क्रमांकाचा मानकरी विसावतोय. बघूया बाबाशेठ. हे झाल्यानंतर तुम्ही बारीक बारीक टाळे टाकून घ्या म्हणजे अंदाज येईल. जोडी निघाली बघा. चल 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 चल. जाऊ दे जोरात, जाऊ दे जोरात. बॉल कुठे गेला. सुंदर जोडी पळाली होती पण पुन्हा एकदा वाटोळा गेला. बघा कसा पळतोय. लाकडा तुकडा गेला, झेंड्यामध्ये घुसला आणि आता मात्र अंतिम रेषेकडे जातोय. चला जोडी क्रमांक 35. प्रशांत प्रकाश पांचाळ, येगाव. पांडा आणि मल्हार जोडी होत्या. जोडी नंबर किती आहे? 34. 33. भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे शिरवली, मानक्या आणि टायगर. मित्रांनो पुन्हा एकदा नंददादा जाधव सुट्टीसाठी स्वतः अरुण दादा आणि आपण पाहतो या ठिकाणी संजय कदम. रोहित या क्षेत्रातला एक मोठा नागरी आहे ज्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. मित्रांनो ज्यादा अप्रतिम पद्धतीने आपण नांगर पाहिलंय तोच रोहित. वटव आला बघा, आला माणक्या. सुंदर संजय कदम आणि दिलीप बने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. जाऊ दे ओंकार, जाऊ दे सरळ. सुंदर जोडी पळते, नादच करायचं नाही. जबरदस्त जोडी पळताना पाहतोय. पांड्याने आल्या जबरदस्त जोडी पळते. आपण पाहतोय ओंकार खाडेकर अप्रतिम पद्धतीने जोडी पळवतोय. शेवटच्या टप्प्यात जोडी आहे. स्वतःच्या घरचा साज आहे. स्वतःची काय कसरत होईल ती बघू द्या. तुम्हाला खांडेकरांनी पण थोडीशी मदत केली पण तुम्हाला जमलाच नाही. आता येऊ द्या बाहेर. स्वतःच्या घरचा साज पळवतो तो संस्कार मोहिते झेंडा पुन्हा एकदा पाडला. शिवानी रायफळ पळतोय. निर्मळचा हा सुंदर रोहित घाडेकर. रोहित चांगली जोडी पळणारी झेंड्यात गेली.
अतिशय तावाची जोडी होती मित्रांनो. आज दुर्दैव या शेतकरी बांधवाचं म्हणूया, कारण पुन्हा एकदा एक सगळ्यांचा आलाय रे जोडी क्रमांक 12 काय करताय धाव जाते थांबले झाडे भांडे आणि सागर पुन्हा एकदा सुट्टी करण्यासाठी बाबल्या दादा चिळे आणि स्वतः ब्रीद दादा. माने दादा येतोय मदतीसाठी. आणि मित्रांनो रुपेश दादा किंजळकर सुद्धा आहे. राजू लाड शिरवलीवाला या ठिकाणी या जोडीला पळत आहे. हे बंडे आणि सागर अप्रतिम पद्धतीची जोडी आहे. तांबडीचा समुद्र रोशन ब्रीद नावाने धावणारा हा साज जायला थोडासा उशीर झाला पण स्पीड बघा किती गतिमान होते जोडी. अंतिम टप्प्यात जोडी अप्रतिम पद्धतीची जोडी आहे. जबरदस्त 17-60 पलमा पळायला येतोय. सुट्टीसाठी स्वतः पांढऱ्या दादा आणि या जोडीला हाकण्यासाठी स्वतः मालक ओंकार घाणेकर. हो पलमा ज्याचा स्पीड पाहण्यासारखा आहे. चल 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 गतिमान होते. अरे गती कमी का लागली. चल ओंकार घे आतमध्ये घे आणि आता बलमाला वाढे आला बघा. बलमा आणि सूर्या जबरदस्त पळताना आपण पाहतोय. गती लागली ना अजून वाढायला पाहिजे. धन्यवाद. पण पावसानं पण ठरवलं नियोजन जबरदस्त आहे ना. पहिल्या पर्वामध्ये गौरवशाली नियोजन होताना आपण सुद्धा बरसणार. निश्चितच कुणबी विकास मंडळ वहाळ विभाग ग्रामीण आणि मुंबईसाठी अप्रतिम पद्धतीचं नियोजन असणारी ही स्पर्धा संपन्न केली जाते. महेंद्र शेठ बारमुंडे आपली जोडी पाहिजे. कुठे कोपऱ्यात गेलं महेंद्र शेठ. पुढे या. एकच्या आडून तुम्हाला काय दिसणार नाही. चल सिद्ध्या डायरेक्ट धाकवलेला चिखलात चालायचं म्हणजे गुटखा खाऊन चालणार नाही. या चिखलात धावायचं म्हणजे तंबाखू खाऊन चालणार नाही. त्यामुळे तुम्ही मागं बघू नका. या चिखलात चालायचं म्हणजे घरचा पौष्टिक आहार घेऊनच आकाश जाधव ही जोडी पळवणार आहे. जाऊ दे आकाश सरळ जाऊ दे. आतापर्यंत आकाशने बरेच प्रयोग करून बघितले. तावड्यांच्या जोडीला नंबर मध्ये आणण्यासाठी आकाश काय प्रयत्न करतो बघूया. पहिले परताने यशस्वी झाले. वाढव अंतिम टप्प्याकडे जोडी अतिशय सुंदर पडताना आपण पाहतोय. सुंदर 17-6 सरळ लावून घ्या. शंभू आणि रॉकीची जोडी भळी राजा संघटनेचे सचिव सन्माननीय सुधीर शेठ सावर्डेकरांचा साथ पळायला येतोय. बाजीदादा नीट लावून घ्या. माडीचे जोडी तावाची शब्दीला सरळ करा. हा बरोबर. ओंकार घाणेकर चलचा. शंभूला वाढव. रॉकीला पडले. झेंडा सांभाळ शेवटच्या झेंडीच्या आतलं झाली बघा. अतिशय तावाची जोडी होती शंभू आणि रॉकी. मित्रांनो या ठिकाणी सुट्टीला थोडासा वेळ झाला आणि निकालावर सुद्धा परिणाम करणे. या ठिकाणी ही जोडी चांगली पळणारी जोडी स्पर्धेमधून बाद. शेवटची जोडी अप्रतिम मैदान गाठायला पाहिजे. असं का होतंय. जाऊ दे पुढे. अतिशय धीम्या गतीने जोडी चालली. शेवटच्या क्षणाला बघूया
स्पीड वाढतो का अपेक्षा केली जाते पण काहीच उपयोग होत नाही वाढव अंतिम टप्प्याकडे जोडी आता मात्र धाव लागते पण बरीचशी वाकडी गेल्यानंतर